तितकंच गरजेचं आहे. श्वेता. बरोबर. सुस्मिता, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य, जसं काही कोणतेही नियम नाहीत, बंधनं नाहीत, अशाच आविर्भावात सगळे मुंबईकर सध्या गिरगाव चौपाटीवरती गर्दी करू नयेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाचे कुणी अधिकारी किंवा कुणी त्यांना हटकत नाहीये किंवा मास्क का नाही घातलं किंवा मग इथे कशासाठी आलात, गर्दी का करताय या संदर्भात. आता पुढच्या बातमीकडे वळतोय ती म्हणजे नाशिकच्या रविवार कारंजा परिसरातल्या देवघर लेनमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास एक वाडा कोसळला, दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेमध्ये 2 महिला जखमी झाल्यात. यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर या वाड्याला लागून असलेले इतर वाडे सुद्धा आता रिकामे केले जात आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. नाशिकच्या देवघर लेनमध्ये एक वाडा कोसळला, त्या वाड्याच्या बाजूलाच एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळेच हादरे बसून हा वाडा कोसळल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र यामध्ये 2 महिला या वाड्यातनं थेट त्या बांधकाम सुरू असलेल्या मोठ्या खड्ड्यामध्ये जाऊन पडल्या. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. त्या दोघींना बाहेर काढण्यात आलं. आमचे प्रतिनिधी नाशिकमधून लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेले. लक्ष्मण, हे सगळे वाडे आणि जे जीर्ण झालेले आहेत त्यांच्या संदर्भातला प्रश्न तर ऐरणीवर आहेच नेहमी, मात्र काय नेमकं घडलं काल, कशी ही दुर्घटना घडली? खरं तर नाशिक हे वाड्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि अनेक वाडे जे आहे ते या भागामध्ये आहे. मात्र जीर्ण झालेल्या वाड्यांचा प्रश्न वेगळा आणि काल जी दुर्घटना घडली त्याचा भाग जर बघितला तर तो पूर्णतः वेगळा आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर नाशिकच्या देवधर लेन रविवार कारंजा परिसरातला हा पडलेला वाडा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय. खरं तर या ठिकाणी एका खासगी विकासकांनी शेजारचा वाडा विकत घेतला होता आणि समोर असलेल्या मार्केटमधले जे वाडे आहे त्या लोकांना देखील आमच्यासोबत विकासकासाठी किंवा नूतनीकरणासाठी सोबत या अशा प्रकारची अट घातली होती. मात्र त्या लोकांनी विरोध केला, आम्हाला आपल्यासोबत जायचं नाही किंवा नवीन नूतनीकरण करायचं नाही. मात्र असं असताना देखील या खासगी विकासकांनी मागचा वाडा विकत घेऊन त्या ठिकाणी फोकलेनच्या माध्यमातून अशा प्रकारचं खोदकाम केलं. खरं तर नाशिक शहराच्या गावठाण परिसरामध्ये जेसीबीच्या साह्यानं, फोकलेनच्या साह्यानं जे आहे खोदकाम करू नये अशा प्रकारचे आदेश आहे. मात्र दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी जेसीबी लावलेला दिसतोय. फोकलेनच्या साह्यानं अशा प्रकारचं खोदकाम सुरू होतं आणि त्याच्याचमुळे ही इमारत जी आहे ती धोकादायक झाली. अचानक काल सायंकाळच्या सुमारास हा वाडा कोसळला आणि या ढिगाऱ्याखाली 2 महिला ज्या आहे त्या दबल्या गेल्या होत्या. त्यातल्या एका महिलेची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे. नेमका हा सगळा घटनाक्रम किती दिवसापासून सुरू होता हे सांगण्यासाठी आपल्यासोबत या भागातले काही रहिवासी आहे. काय नेमकं प्रकरण आहे आणि ही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला काय परिस्थिती या ठिकाणी होती? ही घटना घडली म्हणजे जवळजवळ बाजूचा जो वाडा आहे तिथे पूर्णतः कुठली मला तरी वाटते न परवानगी घेता खोदकाम करण्यात आलेलं आहे. आजूबाजूला पूर्ण मातीचे वाडे आहे आणि असे जर प्रत्येक शहरात प्रत्येक विकास करणाऱ्या माणसांनी जर कुठल्याही बाकीच्या परिस्थितीचा विचार न करता अशी जर परिस्थिती केली, गावठाण भागात मोठमोठे जेसीबी लावून खोदकाम केले तर ही परिस्थिती येऊ शकते. हा जो माझ्या बहिणीचा वाडा पडला आहे त्याला काही कारण नव्हतं, एकदम व्यवस्थित होतं, सुखरूप फॅमिलीवर 3ऱ्या मजल्यापर्यंत राहत होती. परंतु यांच्या एकंदरीत चुकीमुळे त्यांना खूप मानसिक, शारीरिक, आर्थिक हाल भोगावे लागले आहेत. ते कालपासून रस्त्यावर हे काका या ठिकाणी आहे, तुमचा स्वतःचा घर या ठिकाणी आहे. काल रात्रीपासून आपण रस्त्यावर आहात, नेमकं काय घडलं? नेमकं असं घडलं का रात्रीपासून आम्ही बाहेर आहे. वाड्याची इतकी धोकी परिस्थिती, आम्हाला जिन्याने सुद्धा चालायला येऊन नाही राहिले पोलीस लोक. तर त्याच्यामुळे आमची जिन्नगिरी आम्ही दुसऱ्याच्या याच्यात राहून राहिलो. आमची विचारपूस सुद्धा केली नाही त्या बिल्डरने असं आतापर्यंत. कुठं राहता, काय केलं, काय नाही. आणि ते इतके जनच की आम्हाला आत्ता चालायला सुद्धा भिंत कोसळायला भीती आहे खूप. काका, आपलं या ठिकाणी दुकान आहे किंवा समोर व्यवसाय आहे तो देखील आता बंद झालेला आहे. नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी ज्यावेळेला खोदकाम सुरू केलं त्यावेळेला आपल्याकडनं काही विरोध झाला होता का? आणि या संबंधित खोदकाम करण्याला आपण नोटीस वगैरे काही दिली होती का? हे खोदकाम त्यांचे 2 महिन्यापासून चालू आहे आणि आम्ही त्यांना नोटीस पण दिलेली आहेत. महानगरपालिकेला पण नोटीस पाठवलेली आहेत. पण तो नाही जुमानता त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केलेले आहेत आणि त्याच्यामुळे तितका मोठा धोका झालेला आहे की आता आमचा आर्थिक प्रपंच, आमची सगळी फॅमिली याच्यावर डिपेंड आहे. उद्या ते हे लोक काय करणार आमच्यासाठी? आम्ही रस्त्यावर आलेलो आहे म्हणा, आता अक्षरशः रस्त्यावर आहे. सगळं प्रपंच आमच्या वरती अटकलेलं आहे. खाली पण प्रपंच आहे. धंद्या पाण्याचा विषय असतो आमचा रोजचा आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, त्याला अटक व्हावी आणि आमचं नुकसान भरपाई मिळावं एवढी आमची विनंती आहे. या संदर्भात आपण पोलिसांकडनं किंवा महापालिकेकडे काही तक्रार केली का? काय आपली आता मागणी असणार आहे? हा, आम्ही पोलिसांचे जबाब घेतलाय त्यांनी. हा, माझी मिसेस आणि सूनबाई वरतून खाली पडले, ते ढिगाऱ्यामध्ये अडकले होते. जवळच्या नागरिकांनी त्यांना काढलं बाहेर, त्यांना ऍडमिट केलं
आणि माझा नातू आणि मुलगा तो मधीच अटकले होते, त्यांना बाहेरून काढले ते हे खिडकी तोडून. आता हे सर्व आम्ही रस्त्यावर आहे, आमचं सर्व संपलं म्हटलं. आता हे राहायला मी वरतीच राहायचो, तर सर्व पडलं, आम्ही वाचलो. आता त्यांनी काय ते क्लिअर करावं आमच्याशी, आमचं नुकसान भरपाई करून द्यावा आणि बाकीचे त्यांना कडक कारवाई करून त्यांना अटकच करा. हा जो बांधकाम व्यावसायिक आहे ज्यांनी हे खोदकाम केलं त्यांनी यापूर्वी आपले वाडे देखील मागितले होते असं देखील सांगितलं जात आहे. नेमकं काय झालं होतं? त्यांनी आम्हाला काय सांगितलं, त्याचा फ्रेंड नव्हतं मिळत, तो आमच्या मागे लागला होता. तो आणि तुम्ही मला वाडा द्या, त्याच्यामध्ये मला 2 दुकानं द्या. आम्ही त्यांना विरोध केला, शेजारच्यांनी विरोध केला, आम्ही तुम्हाला देणार नाही, आम्ही आमचं पाहू. त्यांनी जाणून बुजून घालून खोदलं ते पाडण्यासाठी आणि काल सर्व खोडून ते खाली पडले. ते सर्व त्यांनी जाणून बुजून केलं, खून केलं केलं आणि त्याने खाली पायामध्ये आमची जी बिल्डिंग होती त्याच्या पायामध्ये त्यांनी जेसीबी चालवले आहे आणि खालची माती काढली त्यांनी, त्याच्यामध्ये वरचं सगळं खाली आलेलं आहे. पक्की बिल्डिंग जेणेकरून आमच्या बिल्डिंगला धोका निर्माण होईल. जवळजवळ या हिशोबानेच त्यांनी हे काम केलं, कारण आम्ही त्यांच्या बरोबर संगमत होण्यास तयार नव्हतो. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार दिली होती का? त्यांनी याच्याबद्दल काही रिस्पॉन्स आपल्याला दिला होता का, किंवा त्यांनी पाहणी करून त्याला परवानगी दिली का? ते आता सांगता नाही येणार, पण त्यांनी आम्ही महानगरपालिकेला आम्ही कोरिअर आपल्या इथे नोटीस पाठवलेली आहेत. त्याचं आमच्याकडे सगळं प्रूफ आहेत, आमचं सगळं त्याचे प्रूफ आहेत आणि तो काही मनस्थितीत नव्हता ऐकायचा. आणि आम्ही आयला तर दादागिरी करायचा आमच्यावर धावून यायचा तो. आम्ही सांगितलो त्याला, अरे म्हणलं तडा गेला आहे, तो तज्ञ बोलवा म्हणे, ते चेक करा म्हणे. तज्ञकडून बोलायचे आम्ही काल, मला नाही तज्ञ बोलून चेक करावं लागेल म्हणे. त्यांनी जाणून बुजून केलं, उद्या कमी जास्त झालं तर काय झालं असतं आमचं. आणि अचानक संध्याकाळी 5 वाजता त्यांनी काम बंद केलं आणि 5:30ला हा प्रकार झाला सगळा. आणि अजून पण चालू आहे, माती पडणं अजून पण चालू आहे. सगळे वाडे त्यांनी धोकादायक करून टाकलेले आहे. आपण बघितलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो धोकादायक झालेला आहे. समोरच्या बाजूला दृश्यांमध्ये या बाजूला हा दिसणारा जो वाडा आहे, या इमारतीमध्ये देखील काही लोक राहतात. त्यांना देखील काल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे आहे आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. खरं तर या दोन्ही बाजूच्या इमारती ज्या आहे त्या धोकादायक झालेल्या आहे. नाशिकचा हा गावठाणचा संपूर्ण परिसर आहे. गावठाण परिसरामध्ये जेसीबीच्या साह्यानं, फोकण्यांच्या साह्यानं खोदकाम करू नये किंवा ज्या ठिकाणी आपण खोदकाम करतोय त्या ठिकाणून मार्जिन सोडावी आणि त्यानंतरच खोदकाम करावं. मात्र असे सगळे नियम असताना सगळे नियम धाब्यावर बसून खाजगी विकासकांनी अशा प्रकारे खोदकाम केलं आणि त्याचा परिणाम जो आहे तो काल या ठिकाणी पाहायला मिळाला. सुदैवानं यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी एका महिलेची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिक शहरामध्ये अशा प्रकारे ज्या मोक्याच्या जागा आहे त्या मोक्याच्या जागा विकत घेतल्या जातात. खाजगी विकासक त्या विकत घेतात आणि जे लोक देत नाही त्यांच्याकडून अशा प्रकारे त्यांना धोका निर्माण होईल, धोकादायक इमारती होतील असा प्लॅन करून अशा जागा ज्या आहेत त्या घेतल्या जातात. आणि यासाठी महानगरपालिकेतील काही अधिकारी देखील याच्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. कारण प्रश्न असाच आहे की अशा प्रकारे खोदकाम केलं जातं, जेसीबीच्या साह्यानं खोदकाम केलं जातं. हा संपूर्ण परिसर जो आहे तो गावठाण आहे, गावठाणचा परिसर आहे. या भागातल्या ज्या जागा आहे मोक्याच्या जागा आहे आणि याच्या किमती ज्या आहे त्या करोडो रुपयांमध्ये आहे. आणि त्याचमुळे अशा जागा स्वस्त दरामध्ये गिळंकृत करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक जे आहे ते अशा प्रकारचं कृत्य करत असतात आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी दिसलंय. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा केला. महापालिकेच्या आयुक्त कैलास जाधव यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतलेली आहे. त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे. या भागाच्या ज्या विभागीय अधिकारी आहे त्यांना या प्रकरणी जबाबदार धरलेला आहे आणि त्यांच्यावर देखील कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहे. त्यामुळे आता या खासगी विकासावर पुढच्या काळात काय कारवाई होती हे बघणं महत्वाचं आहे. मात्र गावठाण परिसरातला जो संपूर्ण नाशिकच्या गावठाण परिसरामध्ये ज्या इमारती आहे नूतनीकरणाचा जो प्रश्न आहे तो आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. याबाबत आता पालिकेने काहीतरी नियमावली ठरवणं गरजेचं आहे. अन्यथा अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये या भविष्यामध्ये अनेकांचे जीव जाऊ शकतात. जी लक्ष्मण, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आणि संवादासाठी. तर बिल्डरच्या चुकीमुळे वाडा पडला असा आरोप या वाड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केलाय. पुढची बातमी. सोमवारपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतलाय. संध्याकाळी 5 वाजता सह्याद्रीवर कॅबिनेट मीटिंग मात्र होणार आहे. मात्र अधिवेशन सुरू होण्याच्या आधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित केला जातो, तो मात्र कोरोनामुळे रद्द करण्यात आलेला आहे. मात्र मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर.
आता बातमी आहे चंद्रकांत पाटलांच्या लेटर बॉम्बची. चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. यावेळी पत्राचं 54 साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करावी असं या पत्राचं कारण आहे. तशी मागणी त्यातून करण्यात आली आहे आणि यासाठी अमित शहांना पुन्हा पत्र लिहिण्यात आलंय. या साखर कारखान्यांच्या विक्री प्रकरणामध्ये भाजपचे नेते जरी असले तरी त्यांचीही चौकशी व्हावी असं चंद्रकांत पाटलांनी आपल्या पत्रात म्हटलंय. तर सक्तवसुली संचालनालयानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावरती कारवाई केल्यामुळे राज्यातला कायदा पाळणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्यात. अशाच रीतीनं आणखी साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहारावरती तातडीनं कारवाई करावी, अन्यथा संबंधित व्यक्ती पुरावे नष्ट करू शकतात किंवा त्यामध्ये त्रयस्थ हितसंबंध निर्माण करून कायदेशीर प्रक्रियेला विलंब लावू शकतात, असे या पत्रातले मुद्दे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये यादी आहे तर लीग पिटिशन दाखल केलं होता पदवीस्थाना त्याच्यातून व्यवस्थित यादी लिहिली आहे. कुठला कारखाना कुठल्या दिवशी किती अमाऊंट लागेल कुठं आहे व्यवस्थित आहे. ईडीला फार नाही काम करावं. आज मला आम्ही त्याला वेगळं पत्र देणार आहे की ह्या सगळ्याच कारखान्यांची चौकशी करा. यांच्या व्हॅल्युएशन काय होतं, ऑप्शन किती झाला, नंतर याच्यावर किती कर्ज घेतलं गेलं, नंतर या कारखान्यांचं काय झालं. आता मी आज नवीन पत्र देणार. माझ्या परवाच्या पत्रावरून कारवाई व्हायची. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. इतरही सविस्तर बातम्या पाहूयात ब्रेकनंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.